सोपान टोंपे, उपविभागीय अधिकारी पाटण तथा मतदार नोंदणी अधिकारी 261 पाटण विधानसभा मतदारसंघ। आपल्या सर्वांना माहिती आहे की माननीय भारत निवडणूक आयोगाकडून SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, ज्याला विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम म्हणतो, तो सुरू झालेला आहे। त्याच्यामध्ये आमचे सर्व BLO बूथ लेवल ऑफिसर्स आपल्या प्रत्येक मतदारांच्या घरी येत आहेत आणि गणना प्रपत्र म्हणजे इन्व्हिटेशन फॉर्मचं वाटप सध्या सुरू झालेलं आहे। बऱ्याचशा मतदार बंधू भगिनींना शंका होते की कशा पद्धतीने इन्व्हिटेशन फॉर्म भरायचा आहे, त्याच्याबद्दल बऱ्याचशा शंका असल्यामुळे काही गोष्टी क्लॅरिफिकेशन देण्यासाठी मी आपल्यासोबत संवाद साधत आहे। हा जो आहे तो इन्युमरेशन फॉर्म आहे, गणना प्रपत्र आहे। प्रत्येक BLO आपल्या घरी येणार आहेत हे फॉर्म भरून आणि आपल्याला हा फॉर्म भरून द्यायचा आहे। याच्यामध्ये वरती जर बघितलं तर BLOचं नाव आणि त्यांचा नंबर आहे, कॉन्टॅक्ट नंबर, त्याच्यानंतर मतदाराचं नाव आहे, एपिक नंबर आहे, त्यांचा पत्ता आहे, हे जे मतदारसंघाचे डिटेल्स आहेत त्याचं नाव आणि यादी भाग क्रमांक वगैरे। हा QR कोड आहे जो BLO ऍप मध्ये स्कॅन केल्यानंतर BLOना मतदारांचे डिटेल्स मिळणार आहेत। हा तुमचा प्री प्रिंटेड फोटो असणार आहे इथे। हा फोटो जर तुमचा ब्लर किंवा जुना असेल तर तुम्हाला नवीन फोटो द्यायचा आहे आणि तो नंतर तुम्हाला मतदार यादीमध्ये अपडेट करता येणार आहे। हे सगळे जे आहेत डिटेल्स हे प्री फिल्ड असणार आहेत। आता सगळ्याला तुम्हाला माहिती जी भरायची आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे। असे मतदार असणार आहेत ज्यांचं 2002च्या मतदार यादीमध्ये नाव होतं, त्या मतदारांसाठी हा कॉलम भरायचा आहे, इकडे डाव्या साईडचा। ह्याच्यामध्ये काय आहे तर मतदाराचं डिटेल्स आहेत, मतदाराचं नाव आहे, त्याच्यानंतर मतदाराचा ओळखपत्र क्रमांक आहे, नातेवाईकाचं नाव आहे, नाते, जिल्हा, राज्य आणि मतदारसंघाचं नाव। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही जर समजा पाटण विधानसभा मतदारसंघातच नसाल 2002च्या यादीमध्ये, कदाचित बाहेरच्या मतदारसंघात असाल, तर त्याचा नाव आणि त्याचा क्रमांक इथे लिहायचे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मतदारसंघाचा क्रमांक समजा पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये 2002च्या यादीमध्ये तुम्ही होताय तर त्यावेळी 265 असा क्रमांक होता आणि सद्यस्थिती 261 आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही आपलं कन्फ्युजन होता कामा नये। आता जे मतदार 2002च्या यादीमध्ये नव्हते म्हणजे नाहीयेत, त्यांच्यासाठी प्रोजेनी मॅपिंग म्हणजे त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा असतील तर त्यांच्यासोबत आम्ही मॅपिंग केलेलं आहे। तर आई वडील किंवा आजी आजोबा असतील ज्यांच्यासोबत मॅपिंग झालेलं आहे त्यांचे डिटेल्स तुम्हाला या उजव्या साईडला लिहायचे आहेत। त्याच्यामध्ये पण सेम आहे, म्हणजे त्यांचं नाव आहे, त्याच्यानंतर त्यांचा ओळखपत्र क्रमांक, नातेवाईकाचं नाव, नाते, जिल्हा, राज्य, मतदारसंघाचं नाव आणि मतदारसंघाचा क्रमांक, यादी भाग क्रमांक आणि अनुक्रमांक, हे सगळे डिटेल्स जे आहेत ते तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा 2002च्या यादीमध्ये ज्या मतदारसंघामध्ये होते त्याचे क्रमांक आणि त्याचं नाव, डिटेल्स हे सगळं उजव्या साईडला लिहायचं आहे। म्हणजे 2002च्या यादीमध्ये जे मतदार होते त्यांच्यासाठी हा कॉलम भरायचा आहे, हा कॉलम रिकामा राहणार आहे। आणि जे 2002च्या यादीमध्ये ज्यांचे आई वडील आजी आजोबा होते त्यांच्यासाठी हा कॉलम रिकामा राहणार आहे। आता खालचे जे डिटेल्स आहेत हे सगळे प्रत्येक मतदाराला भरावेच लागणार आहे। त्याच्यामध्ये काय आहे तर जन्मतारीख आहे, आधार क्रमांक आहे जो ऐच्छिक आहे, त्याच्यानंतर मोबाईल क्रमांक तुम्हाला द्यावा लागणार आहे, त्याच्यानंतर वडिलांचं नाव आहे, त्यांचा एपिक नंबर आहे, आईचं नाव आहे, एपिक नंबर आहे, विवाहित महिलांसाठी त्यांचे पतीचं नाव आहे किंवा पत्नीचं नाव आहे आणि त्यांचे एपिक नंबर आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या इन्व्हिटेशन फॉर्मच्या खाली 1, 2, 3 खाली सूचना दिलेल्या आहेत। भारतीय नागरिक असतील तर त्यांनाच हा फॉर्म भरता येणार आहे। दुसरा मुद्दा म्हणजे तुम्ही इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये तुमचं नाव समाविष्ट असेल तर त्यांना परत या मतदारसंघामध्ये नाव समाविष्ट करता येणार नाही। आणि हे जर याचं पालन जर केलं नाही किंवा कोणी खोटी माहिती जर भरलेली असेल तर त्यांच्या विरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम 1950च्या कलम 31 अन्वये तुमच्या विरुद्ध गुन्हा पण दाखल होऊ शकतो किंवा कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाऊ शकते। त्यामुळे आपण जर दुबार मतदार असाल, ऑलरेडी दुसऱ्या मतदारसंघामध्ये नाव समाविष्ट असेल, तिकडे जर इन्व्हिटेशन फॉर्म दिला असेल तर तुम्हाला परत इथे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये देता येणार नाही। आणि दुसरा मुद्दा आणखी महत्त्वाचा की ज्या विवाहित महिला आहेत त्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा काय केलंय की विवाह झाल्यानंतर सुद्धा म्हणजे त्यांचं लग्न झाल्यानंतर सुद्धा त्यांनी सासरी नाव नोंदवलेलं आहे तरी सुद्धा त्यांचं माहेरी सुद्धा नाव आहे, त्यांनी सुद्धा माहेरचं नाव आता त्यांना कट करावं लागणार आहे आणि त्यांना हा फॉर्म भरता येणार नाही। किंवा ऑलरेडी जर त्यांनी तिकडे जर सासरी त्यांचं नाव नसेल तर त्यांनी आता फॉर्म नंबर 6 भरून, नवीन फॉर्म भरून तिकडे त्यांचं नाव समाविष्ट करणं अपेक्षित आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या माहेरी राहत नाहीत, त्यांचं सर्वसाधारण रहिवास सुद्धा माहेरी नाही, त्यामुळे त्यांनी माहेरी त्यांचं नाव ठेवणं अपेक्षित नाही। सगळ्यात खाली म्हणजे आणखी एक शंका आहे की स्वतः मतदारानेच देणं अपेक्षित आहे का, तर स्वतः मतदार सुद्धा देऊ शकतो। प्लस मतदार जर या ठिकाणी घरी उपस्थित नसतील तर त्यांच्या कुटुंबातला कुठलाही एक प्रौढ सदस्य म्हणजे ज्याला सज्ञान नागरिक आहे तर तो सुद्धा सगळ्यांचे फॉर्म देऊ शकतो। फक्त त्यांनी स्वतःचं नाव लिहावं आणि स्वाक्षरी करावी आणि त्यांचं नातं काय आहे हे पण लिहिलं पाहिजे। आणि सगळ्यात खाली BLO जे बूथ लेवल ऑफिसर्स आहेत त्यांची स्वाक्षरी इथे दिली पाहिजे। हा फॉर्म भरल्यानंतर BLO आमचे तो कलेक्ट करतील, त्याच्यानंतर BLO ऍप मध्ये डाटा एंट्री करतील आणि त्याच्यानंतरच तुमचं नाव ड्राफ्ट रोल मध्ये मतदार यादीमध्ये येणार आहे।
जर तुम्ही हा फॉर्म सबमिट केला नाही, भरून दिला नाही, तर तुमचं नाव कुठल्याही परिस्थितीमध्ये ड्राफ्ट रोल मध्ये येणार नाही. त्यामुळे माझी पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व बंधू आणि भगिनींना विनंती आहे की आमचे बीएलओ आल्यानंतर त्यांना आपण हा इन्व्हिटेशन फॉर्म भरून द्यावा, जेणेकरून आपलं नाव समाविष्ट होईल आणि प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद.